नमस्कार नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री अत्यंत मनापासून तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. नाही, मी कितीही मन शुद्ध ठेवून हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला तरी लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला काहीही शुद्ध नाही आहे. हां, म्हणजे तुमच्या घरातले आत्ता जर काही पदार्थ असतील, तिखट असेल, हळद असेल, मीठ, साखर, दूध, पेढा, मावा, ह्यातलं काहीच शुद्ध नसण्याची शक्यता आहे. कारण आजूबाजूला नफेखोरी ही वाढत चाललेली आहे. आणि म्हणूनच काल आमच्याकडे एक गेस्ट आले होते, गजानन पाटील. त्यांनी आम्हाला सांगितलं की घरच्या घरी घरच्या वस्तू वापरून आपण ह्यातली भेसळ कशी ओळखायची असते. म्हणजे अगदी साध्या गोष्टी असतात. पाण्याचा ग्लास, त्याच्यामध्ये काय घालायचं ते त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ऐकायला लागतील. आणि त्यांना इथे का बोलवावं लागलं, जिभेची चव का गेली, पोट का खराब झालं, ह्याच्यासाठी कालची गोष्ट बघावी लागेल. चलो फ्लॅशबॅक. जरा उभे राहा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. ऐका जरा सगळेजण. ऐकावा. सांगायची गोष्ट नाही पण सांगतो तुम्हाला, म्हणूनच सांगतो तुम्हाला माहित पडावी म्हणून. हे बघा, आज आपल्या सोसायटीत आपले नगरसेवक येणार आहेत. माणसाच्या मनाचा मार्ग जसा त्याच्या पोटातून जातो ना, तसं नगरसेवक आल्यानंतर आपण त्यांना मस्तपैकी मेजवानी द्यायची. म्हणजे आपल्या सोसायटीचा मार्ग, थोडक्यात आपल्या सोसायटीची कामं त्यांच्याकडनं करून घेण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. करेक्ट. म्हणजे काय की थोडक्यात त्या माणसाच्या भेजात फारकच पडला पाहिजे ना, की भेजात जाण्याचा मार्ग कुठून आहे. हो कदम, काहीतरी फालतूगिरी करू नका. नगरसेवक येणार आहेत, तोंड बंद ठेवा. लक्षात घ्या, आपल्या हा मेन रस्ता, आपल्या इकडची ड्रेनेजची झाकणं, ही सगळी कामं आपल्याला त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे. बरोबर आहे. आणि छत्री, त्या रस्त्याच्या दिव्यांचे पण सांगा बर का. रात्री अंधारात भलत्या कुत्रे भुंकतात. कुत्रे भुंकतात तुमच्या अंगावर? वसाडून काहीतरी काड्या करीत असाल म्हणून भुंकतात. आमच्या अंगावर भुंकत नाहीत. अरे कुत्र्यांना भुंकायला रात्रीच्या काढो का तुम्ही दिसायला तर पाहिजे ना. खानदेशी आम्ही नाकासमोर चालतो, कळलं काय? त्याच्यामुळे माझ्यावर कुत्र भुंकत नाहीत. ते कुत्रे आहेत ना, कुत्र तर घुरघुरतात ना, त्यांच्या अंगावर हा ओरडत असेल, असा ओरडतोस म्हणून तुझ्या अंगावर कुत्र भुंकतात. सगळ्या कुत्र्या नाही भुंकत. तो काडा कुत्रा आहे ना, तो नाही भुंकत माझ्यावर. तो धुळ्यातला कुत्रा असेल. अरे धुळ्यातला कुत्रा इकडे कशाला येईल रे? काय फालतूगिरी चालली तुमची? ज्याला माझ्यावर कुत्रा ओरडत पण नाही, घटरा पण दिसत नाही बरं संध्याकाळची. मी सांगतो कारण काय माहितीये का, रात्री जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुमची चाल कशी असते माहितीये? कधी तुम्ही ना बुद्धिबळातल्या प्याद्यासारखे जात असता, कधी घोड्यासारखे जात असता, आणि कधी उंटासारखे जात असता, कधी हत्तीसारखे. काय दिसणार आहे तुम्हाला? श्रोत्री एकमेकांना टोमणे मारणं जरा बंद करा. आपल्याकडे नगरसेवक येणार आहेत, त्यांना इम्प्रेस कसं करता येईल याचा जरा विचार करा. नाही, मी जाम तयारी केली. म्हणजे काय झालं, एक वाटी बासुंदी द्यायची, ड्रेनेजचं काम करून घ्यायचं. अजून एक वाटी द्यायची, लाईटचं काम करून घ्यायचं. अजून एक वाटी द्यायची, ज्याला रस्त्याचं काम करून घ्यायचं. न 16-17 वाट्या दिल्या का माझ्या घरातल्या आरशाचं काम करून घ्यायचं. ओ कदम, असे आधाशासारखे करू नका हो. तुम्ही ना कुठच्याच विषयावर बोलू नका. गप्प करा. पटवर्धन बोला, मी आत्ता जातो आणि त्यांना घेऊन येतो. लवकर तुम्ही इकडची तयारी बघा. ज्या बासुंदी पुरीच्या जीवावर आपण एवढ्या उड्या मारून राहिलो, त्याची तयारी झाली आहे का? हे बघा आली तयारी. अरे बापरे, बघा आली. सगळी तयारी झालेली आहे. आम्ही बायका आहोत ना, मग कशाला तुम्हाला काळजी? सगळं तयार आहे. दुग्ध शर्करा युक्त सुका मेवा संपन्न उष्ण घन द्रव पदार्थ तयार आहे. आवरी फालतूगिरी करायला कोणी सांगितलं तुला? आवरी फालतूगिरी करायला कोणी सांगितलं? काय झालं? अरे आधीच तो नगरसेवक करणार, त्याच्यामुळे 10-12 कार्यकर्ते असतात. नाही आधीच त्या लोकांना बोलवलंय. उष्ण घन ननपणा. कदम भाऊजी, अहो बासुंदीचं वर्णन करून राहिली ती. झालं, या बायकांना काहीच कळत नाही. बासुंदीचं वरण कशाला करायचं? बासुंदीचं वरण नाही हो, बासुंदीचं वर्णन. बासुंदी कशी असते ते सांगून राहिली ती. जाऊ दे, सगळं वर्ण जातंय ते.
जाऊ दे, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. बासुंदीला थोबाडीत मारेल अशी खानदेशी वांग्याची भाजी पण केली आहे मी आज. बघा हो मोरे, सगळ्यांची सगळी तयारी झालीये, तर नगरसेवक कधी येतील इकडे. जा ना, पटकन आंघोळ करा ना. अरे काय बाई आहे हा, सकाळपासून 3 वेळा आंघोळ करायला लावला नाही नगरसेवक येणार म्हणून. एवढा मी तुला गच्चात दिसतोय? आता दिसताय कसं आहात तसे दिसताय. काय दिसताय? कुठे बोलते? परत तुम्ही सुरू होऊ नका, आधी सांगतोय. नगरसेवक येणार आहे, परत आंघोळ करू. या 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 आले 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 काय झालं? येताना त्यांना या 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 म्हणत होतो, त्यांचा आया या 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 चालू काय झालं ना, त्रास झाला ना, झाला ना. काय रस्ता आहे का तुमच्या सोसायटीचा? हा, अरे काय चाललंय, किती रस्त्यावर खड्डे, कोण आहे नगरसेवक, त्याला लक्ष घालता येत नाही का? अरे काय फालतू माणसं आहे ती, स्वतःच्या वॉर्ड मधला रस्ता आहे ना, लक्ष देता येत नाही का? तुम्हीच आहात ना नगरसेवक. मी आहे काय फालतू माणूस आहे? मला माहिती आहे माझा वॉर्ड आहे, तरी माझं लक्ष नाही. अरे बरं, येताना मी बघितलं काही काही ड्रेनेजची झाकणं उघडी आहेत. काही काही नाही हो, सगळ्या ड्रेनेजची झाकणं उघडी होती. सगळ्या? हो, मला नीट दिसली नाहीत ती. मला माहितीये काय दिसली नाही. का? काय होतं, तुम्हाला ना लांबून झाकण उघडं दिसतं, तुम्ही जवळ गेलात ना तुमच्या पोटामुळे ते दिसतच नाही. असं आज मला कळलं मी ड्रेनेज मध्ये का पडतो सारखा सारखा. गंमत माहिती का तुम्हाला? आज मी 3-4 तास माझ्या कार्यकर्त्यांना दिसलो ना, सगळे मला ड्रेनेज मध्ये शोधतात. इतका फालतू नगरसेवक मी नगरसेवक फालतू, आमचा पक्ष पण फालतू. अरे मी सोडणार आहे पक्ष. हो, अरे मला ना कधी कधी पश्चाताप होतो. अरे काय गरज आहे तुम्हा लोकांना मत देऊन मला निवडून देण्याची? अरे माझं स्वतःचं मत वाया गेलं, मलाच दिलं होतं ना. हे काय नाही, आता हे चालणार नाही. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला चांगला नगरसेवक निवडून देईन. पण परत जर तुम्ही मला मत दिलं आणि मला निवडून दिलं तर तुमच्या कर्माची फळ तुम्ही बघा. आपण काय लागणार? साहेब मी काय म्हणतो, तुम्ही जरा बसून घ्या. बसा बसा. आलाच आहात तर जरा निवांत बसा. ठीक आहे, मागवा. त्याच्यासाठी नाही, निवांत बसा. काय तुमच्यासाठी आम्ही खास मेजवानीचा बेत आखलेला. नको नको, जेवण बिवण नको. काळोख पडल्या पडल्या लगेच जेवण नाही जात. नुसतं जेवण नको, नुसतं जेवण. जेवणात जायचं, तुम्ही जेवणात जायचा. बासुंदीचा बेत केली नाही का तुमच्यासाठी? बासुंदी? 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 अरे वा. तुम्हाला सांगतो, बासुंदीची भाजी आणि वांग्याची पोळी केलेली आहे. माणूस कुठचं एक अशी दिन होता. काय झालं? वांग्याची पुरी, काय वांग्याची पुरी, बासुंदी पुरी आणि वांग्याची भाजी. हॅलो हॅलो वहिनी, काय मागवलंय? काय मागवले ना हो, या मिसेस मोरे आहेत. काय ते सांग. नगरसेवकजी, आम्ही ना तुमच्यासाठी खास अशी बासुंदी पुरी केली आहे. काय सांगता? बासुंदी पुरी? पण तुम्हाला कसं काय कळलं की मला बासुंदी पुरी आवडते? काय माहित? अरे कशावरून कळलं? नाही म्हणजे तुमच्या डेअरीवरून. डेअरीवरून, डेअरीवरून. तुमची हा, डेअरी डेअरी, दूध डेअरी, दूध डेअरी. आम्ही त्यांना विचारलं की साहेबांना काय आवडतं. काय बोललं ते बोले बासुंदी. आमच्याकडनं दूध घेऊन जातात ना. हो साहेब, हो तुमचा वाढदिवस होता ना, तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांनी होल्डिंग लावली होती तुमच्या नावाची. हो, होल्डिंग म्हणजे कसं आहे, साहेब खातात बासुंदी, रात्रभर करतात अंधाधुंदी. फालतू होल्डिंग. हो ना, तुमच्या जन्मदिनी तुमच्या वजना एवढ्या बासुंदीची तुला केली होती नाही का? एक तुला काय माहित? कदम. अरे तुला म्हणजे वजन, वजन. झालं तुला म्हणजे वजन न मला म्हणजे काटा. आमच्यासारखं झालं, घेऊन जाणार. तुला झाल्यानंतर सगळी बासुंदी मला द्या म्हणाले होते. असंच मी फालतू. लोकांची चिंता नाही, आपण स्वतः एकटाच काय. हो हो, तुमच्या करकमलांनी बासुंदी पुरीचा कवळ ग्रहण करतानाचे रंगीत छायाचित्र पाहिलं ना मी माझ्या या चक्षुंनी. पाहिलं? काय काय करताना? कवळ ग्रहण करताना. ग्रहण नाही, माझ्या वाढदिवसाला ग्रहण नव्हतं. नाही नाही, काय एवढं सगळं बोलतेस? काही कळत नाही त्यांना. शांत राहा. नाही नाही, म्हणजे कसं तुमचा फोटो बासुंदी पुरी खाताना ग्रहण. आता खाताना फोटो लावला होता. काय झालं, फालतू कार्यकर्ते आहेत माझे.
नाही ह्यांना कळतच नाही कोणाचा फोटो लावायचा. एक तर मी नगरसेवक म्हणून नालायक, फालतू माणूस, एकही काम मी केलेलं नाही. अशा फालतू नगरसेवकाचा वाढदिवसाचा फोटो लावतो, तो पण बासुंदी खाता ना. चला आमचा पक्ष पण फालतू आहे. ठीक आहे, तुम्ही आता बासुंदी आणली ना, चला आणा. चला ते बासुंदीचं ताट येईपर्यंत ना मी तुमच्यासाठी खास अशी नृत्याची पेशकश करणार आहे. तुम्ही यांना खरंच मागवलेलं वगैरे नाही? हो माझी बायको आहे ही तुमची बायको आहे? असंच पाहिजे तुम्हाला? असंच पाहिजे मला. माधवी वहिनी एक मिनिट. काय आहे, हे अतिशय सोज्वळ आहेत, कळलं का? हे त्यातले नाहीयेत. मग मी त्यातली आहे का? असं मी म्हटलं का? हे बासुंदी पुरीवाले आहेत, ते बाई बाटलीवाले नाहीयेत. ओके ओके, मी पण बासुंदीपुरीचा डान्स करते बघा आता तुम्ही. नाही नाही, असं काय नाही. काय? अरे नगरसेवक आहे मी. असं काय, तुम्ही नाचा, मला आहे सवय. नाही नाही, मला बघण्याची सवय आहे ना. 1 2 1 2 67. क्या बात आहे. नाही 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 नाही, नको बस. जय हिंद. उभं राहून टाळ्या, उभं राहून टाळ्या. टाळ्या हातात चपला आहेत. नाही ना, त्याच लायकीच्या टाळ्या. सोसायटी मध्ये कमी खड्डे होते, कवरे पाण्याने. हो आता कळलं सर, ह्या रस्त्यावर खड्डे का पडतात. बासुंदी घ्या, खमंग अशी बासुंदी घ्या. काय झालं? वरुणी कवळ म्हणायचे का? मी वरूनही बघतोय माझं. हे काय एक्झॅक्टली काय आहे? बासुंदी. बासुंदी? पण ह्याच्यात काहीतरी असे गठ्ठे पडलेत. फेविकॉल टाकला होता का? सगळं चिकटलं एकदम. हो, म्हणजे बासुंदीचा चोथा झालेला दिसतोय. चोथा झाला. असं काय करताय? मी स्वतः भरली वाटीत बासुंदी. बघा ना कसं झालं ते. बापरे, बासुंदी कशी नाचली? अगं भाई, बासुंदी नाचली काय? काय? आता आपल्याला ते करावंच लागणार. काय? एक घागर आणावी लागणार. कशाला? प्रत्येकाने त्या घागरीवर उभं राहावं लागणार आणि म्हणावं लागेल, मी जर बासुंदी नाचवली तर बुडबुड घागरी, बुडबुड घागरी. एक नंबरचे फालतू आहे. तुम्हाला आमच्या पक्षात संधी देणार आम्ही तुम्हाला. नाही पण असं नाही होऊ शकत हो. असं कसं बासुंदी नाचले? नाचले पण बघा ना, चोथा झालाय. जाऊ दे, तुम्ही काय करा, ती बासुंदी जाऊ दे, खानदेशी वांग्याची भाजी केली ती खा. नाही नाही, कोण काय म्हणाल? खा ना, खा ना. ही बासुंदी खायची नाही. नाही, आता तुम्ही बासुंदीचं नाव काढलं ना, मी बासुंदीच खाणार. मी कोणाच्याही बायकोला सांगेन, स्वतःच्या बायकोला सांगेन की बासुंदी बनव. आज मी बासुंदीच खाणार. पण तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. तुम्ही एक जात फालतोच माझ्यासाठी. मोठी मोठी वांगी आले वांग्याची भाजी होती मोठी. नाही आरसाचं काम मन कर. अरे याला काय अर्थ आहे? एवढं मेहनतवारीने आपण त्या नगरसेवकांना बोलवलं, एक सांगितलेलं काम तुमच्याच्याने होत नाही, बासुंदी नाचतेच कशी? शरम वाटली पाहिजे रे तुम्हाला, खरंच शरम वाटली पाहिजे. कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे ही बासुंदी नाचलेली आहे. हातात तोंडाशी आलेला चांगला घास निघून गेला, सगळी कामं झाली आपली. हे बघा, बासुंदी कोणामुळे नाचली हे आता कोणी कबूल करा लवकर. कोणामुळे नाचली बासुंदी? हो, माझ्याकडे बघू नका तुम्ही. मग? हे जे मध्ये बासुंदीचं काहीतरी करत होते ना, मी नाचत होते इकडे. आणि हे मी सिद्ध करू शकते, हो की नाही? तुम्ही नाही तर तुमच्या बायकोला विचारा. मी काही नाही केलं. काय नाही? काय नाही केलं. मी असं दूध गॅसवर त्याचं ते साठलं. मी असं दूध गॅसवर ठेवलं, त्याचं ते साठलं. मी काहीच नाही केलं. साखर टाकली, काही नाही केलं. या सुप्रिया वहिनी आल्या आणि त्या दुधामध्ये खवा टाकला आणि त्याच्यामुळेच काहीतरी झालं. एक मिनिट, तुम्ही माझ्यावर वाटेल तो आरोप करताय. तो जो खवा होता ना, तो आमच्या एअरलाइन्स मध्ये असं गुड क्वालिटीचा खवा वापरतो आम्ही. फूड इन्स्पेक्शन करतो. आता तोच खवा मी रोज पुष्कीला खायला घालते. तो अजून मेलाय का जिवंत? तो खवा चांगला होता एवढंच सांग ना, मला कशाला त्यासाठी मारायला जाते? होतं असं खावा होतं. आमचा काय दोष? त्यापेक्षा तुम्ही सांगा ना, तुम्ही काय केलं होतं? आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त वरून टाकायला केशर दिलं होतं, ते पण काश्मीरी. कसला डोंबलाचा काश्मीरी केसर? महाबळेश्वरच्या एसटी स्टँड वरून आणलेला केसर होता तो केसर माझ्या हाताला लागला होता, तर मी असा नडाखाली हात धुतला तर तो केसर काळा पडला होता. सगळा प्रॉब्लेम यांच्या केसरचा आहे बरं का?
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाद हा वासड्यात काय कमी आहे तुम्ही ह्या ज्या चारुल्या ह्याच्यात टाकल्या होत्या ना त्या मी अगोदर खाऊन बघितल्या त्या चारुल्यामध्ये मला एक शेंगदाणा सापडला त्याच्यामुळे खराब झाला असला. ओ भाऊजी उगाच काहीतरी बोलू नका. चारोळ्यांमध्ये शेंगदाणा कशाला असेल? आमच्या चांगल्या क्वालिटीच्या चारोळ्या आणतो आम्ही. आणि असेल बुवा एखादा शेंगदाणा चुकून चला धरू आपण तरी त्या एका शेंगदाण्यामुळे एवढी मोठी बासुंदी नाशणार आहे का? काही बोलून राहिले का तुम्ही? मुळात मला एक कळत नाही हा माणूस कशाला सुका मेवा खातो, कशाला ते चारोळ्या वगैरे फिरोळ्या खायच्या. अशी माणूस कुठचा? अरे चारोळ्या दिसला सुका मेवा दिसला ना जिंकला जातात जातो हा माणूस. एवढा सुका मेवा खातो तरी अजून सुकलेला खारकेसारखा झालाय हा. अक्कल नाही येत अजून या माणसाला. एक माधवी वहिनी एक मिनिट थांबा. मला आता शेवटचं विचारायचंय. बासुंदी कोणामुळे नसली हे कबूल करा प्लीज. ठीक आहे कोणी कबूल करत नाही ना. त्या बासुंदी नासव्याचा आपण शोध घेणारच आहोत पण या सगळ्या प्रकारात सगळ्यांना डबल मेंटेनन्स भरावा लागेल. काय आपण सुद्धा भरायचा पण बासुंदी नासव्याचा शोध लवकरात लवकर लागला पाहिजे. मी तुम्हाला 1 तास देतोय. सगळ्यांनी आपापल्या घरी जा. 1 तासाभराने पुन्हा आपण इथे भेटूया. आपल्याला बासुंदी नासव्याचा शोध लागलाच पाहिजे. झालं तुमचं? काय झालं सारखं वाटल तेव्हा मारीत असते नुसती बाकी काही नाही. एकदा काय ते मारूनच टाका ना. हे रेडीच असतात ते. नाही सांगायची गोष्ट नाहीये पण सांगतो अजूनही तिकडे रडतंय. अजूनही त्या बासुंदी नासव्याचा शोध लागलेला नाहीये पण लवकर लागेल. मजेला काय वाटते माहितीये का? हल्ली ना दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये विविध पदार्थांचे मिश्रण केले जाते जे मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक ठरू शकते आणि हेच कारण आहे की आपल्या बासुंदी ए बाळा मजेला वाटते म्हणून जे म्हणालीस ना ते वरच्या मजल्यावर ती म्हणालीस ना तर आम्हाला काय तिला असं म्हणायचंय काय अन्नात भेसळ झाली. मी नाही केली. मी म्हटलं का हा कळेल आपल्याला कोणी भेसळ केली. तू रडू नको सारखी. मला पण आजच कळलं पाहिजे की बासुंदी का कातिल कोण है. देखते रहो. राम राम दादा. यो माणूस आहे कोण आहे यो? अरे माणसाला मिशी फुटले का मिशीला माणूस फुटलाय? कोण आहेस रे तू बाबा? मी दूधवाला मामा. दूधवाला मामा? मग वसाड्या ही किटली उचलून कशाला घेऊन आलास? त्याच्यात बसायचं आणि गडगडत यायचं ना. अहो साहेब आधी मी तसंच करायचो पण इथे येता येता त्या दुधाचं लोणी व्हायचं आणि मग काय लोकांना वाटतं लोणी त्याच्यामुळे आता उचलतो आणि आणतो. आता लक्षात आलंय. शाबास कदम. नाही बासुंदी नासवा कोण आहे आता लवकरच कळेल. आणि संदेश उपशाम तू काय करतो इथे? नाही त्याचं काय झालं वाचनीने मला बोलवलं एक दिवशी दुकानावर. वाचनी कोण? वाचनी आपला किराणा दुकानाचा मालक. त्याने मला दुकानावर बोलवलं. वाचनी मला बोलला अरे बरेच दिवस झाले गावाला गेलो नाही अच्छा नाही लगतंय. अच्छानी का वाच्छानी नक्की काय ते ठरवा. नाही वाचनीला मग मी हे सगळं ऐकल्यावर म्हणालो अच्छानी. अच्छानी बोलल्याबरोबर वाचनी वाचक करून गेला ना गावाला. मग म्हणून मला त्याची रिप्लेसमेंट करावी लागली माहितीये. आता इंडस्ट्रीमध्ये 4च रिप्लेसमेंट त्याच्यात तुझा वरचा दर्जा. आम्हाला 5 झालंय. पुढचं बोल. तर मी आहे वाचनी त्याची करते रिप्लेसमेंट तर शू करे. काय पण बोल नको इकडे. अरे सेक्रेटरी बाय शू बोलेस तुम शू प्रॉब्लेमचे. अरे काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्या लक्षात आलंय तुझ्या दुकानातली साखर आणि त्या चारोळ्या याच्यामुळे ती बासुंदी नासली.
माझे अरे शू बोलेस पटवर्धन साहेब. अरे माझ्या दुकानातून दररोज 1 पोती साखर विकली जाते माहितीये. आता माझ्या दुकानातल्या साखरेमुळे तुमच्या सोसायटीची बासुंदी नाचली असेल तर बाकीच्या सोसायट्यांमध्ये पण काहीतरी नाचला असेल ना माझ्या साखरेमुळे. त्यांची कुठे आली माझ्या दुकानात कंप्लेंट? हे बघा माझ्या बापूनी शपथ घेऊन सांगतो मी धंदा एकदम प्रामाणिकपणे करते, एकदम चोक्कस. वात्सनी तू दिलेल्या चारोड्या व्यवस्थित होत्या ना? हा ते सांग. त्याच्यात जर भेसट निघाली आणि मला असं कळलं की त्या चारोड्यांमुळे बासुंदी नाचली बुवा तर त्या चारोड्याने एवढ्या तुझ्या खांडोड्या करी. हे बड्डा शू बोलेस गांडाबाई. काय 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 बोललास? हा गांडाबाई म्हणजे हा वेड्यासारखं भाई काय बोलतोय हा असं मला म्हणायचंय. अरे माझ्या दुकानातली प्रत्येक चारोळी मी एक एक करून चोकून बघते आणि मग तुम्हाला अरे तू काय येडा शकार आहे? तू उष्ट खावाडा थांबले तुला चांगला शपालून काढला पाहिजे. अरे इथला बड्डा चारोळी कोण माणूस खाऊ शकेल काय? ते पण आहे. तू बात करायचे. अरे माझ्या दुकानात चारोळीच्या पोत्या येत आहे ना त्याच्यातल्या 2-4 चारोळी अशा उचलते आणि चोकून बघते आणि मग तुम्हाला विकते असं मला म्हणायचं आहे. एकदम चोखच. मी काय म्हणतो वाच्याने ते तुमच्याकडे चारोले येतात ना तर चाकून बघण्यासाठी एखाद्या माणसाची तुम्हाला गरज लागली ना काय समजलं तर मना बोलवा. काय काय झालं? पाघळली लाल पाघळली. नाही ते मध्ये एक तर इथे ते बासुंदी नाचण्याचा शोध लागत नाही ना. सांगतो मी ज्यातला अजून एक माणसाचा शोध लागायचा. कोण आहे? अरे अर्धा लिटर तुझ्या दुधामध्ये तर नाही रे भेसळ. अहो दादा माझ्या दुधात भेसळ. तुझ्या दुधात नाही रे, तू देत असलेल्या म्हशीच्या दुधात भेसळ आहे. अहो तेच ते दादा माझ्या म्हशीच्या दुधात भेसळ कशी असेल? का? अहो मी म्हशीचं दूध असं पातेल्यात पिळतो आणि डायरेक्ट तुम्हाला आणून देतो. म्हैस नाही दूध हो. मग कशी असेल भेसळ तुम्ही सांगा मला. नाही बरोबर आहे तुमचं. ओ सेनेटरी कदम तुमच्या शब्दात भेसळ आहे. सेनेटरी नाही सेक्रेटरी. तेच ते म्हणजे इनोसंट माणूस आहे. नाही तो इनोसंट नाहीये. तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो. तो ज्या पातेल्यात दूध काढतो ना त्याच्यात आधीच पाणी असतं आणि आपल्या इथे असा एकही दूध देणारा माणूस नाही ज्याच्या दुधात पाणी नसतं. इथे 2 प्रकारची माणसं आहेत. एक दुधात पाणी मिसळतात आणि दुसरे पाण्यात दूध मिसळतात. अहो दादा मी खोटं कशाला बोलील? अहो तुम्हाला माहित नाही का पाण्याची किती टंचाई आहे? एक तर लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आणि दुधात कशाला मिसळ मी? पण मला एक सांगा जर कुठल्याच पदार्थात भेसळ नाहीये तर बासुंदी नाचली कशी? नाचुंदी कशी बासली? श्रोत्री तुमच्या भावना पोचल्या. 1 मिनिट मला काय म्हणायचंय वाच्याने त्या तुमच्याकडे चारोल्या आहेत ना त्या मला पर्सनली टेस्ट करायला द्या. मी ओळखतो बासुंदी कशी नाचली ती. नाही मला माहितीये. काय? मला माहितीये बासुंदी नाचवणारा कोण आहे. कोण आहे? पातेलं कुणाचं होतं बासुंदीचं? आपलंच पातेल आहे तिकडे. आपल्या घरी भांडी कोण घासतं? आता त्यांना माझ्याशिवाय हाय कोण? तेच म्हणतेय. काय? तुम्ही अजिबात ते पातेलं नीट घासलं नसणार, नीट धुतलं नसणार आणि म्हणून बासुंदी नाचलीये. काहीतरी बोलू नको. अगं त्याच्यात बासुंदी ठेवलेली नाही आहेत, त्याच्यात पुऱ्या ठेवलेल्या आहेत. पुऱ्या नाचल्या? तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही ना ताबडतोब ना त्या बासुंदीच्या पातेल्यात बसा आणि प्रत्येक चारोळी खाऊन बघा. मग कळेल आपल्याला चारोळीमुळे बासुंदी नाचलीये का म्हणजे ती चारोळीच होती का खडे होते. कळेल आम्हाला सुद्धा. ए मारी आंबे मी हे बघ मी एकदम प्रामाणिकपणे सांगते त्या साखरेमुळे आणि त्या चारोळीमुळे तुमची बासुंदी अजिबात खराब झालेली नाहीये. अहो मी साखर माझ्या घरी आमच्या दुकानातून घेऊन जाते समजले. साहेब मी पण खोटं बोलत नाही. माझ्या दुधामध्ये पण भेसळ नाहीये बघा. अहो 70 लिटरचा धंदा आहे माझा रोजचा. काय? अहो इथं नळाला 10 लिटर पाणी येत नाही मग दुधात कसं मिसळणार? आणि तसंच जर असतं तर बाकीच्या लोकांनी बी कंप्लेंट केली असतं ना की माझ्या बरोबर. 1 मिनिट मामा मला सांगा तुमच्याकडे म्हशी किती आहेत? तब्बल 1 बघा. मग एक म्हैस काय 70 लिटर दूध देते? नाही ताई कसं आहे माझी म्हैस 20 लिटर दूध देते. मग बाकीचे पाणी? नाही बाकीचं काय मी बाजूचा भैया आहे ना
त्याच्याकडनं दूध विकत घेतो. आता त्याच्यात जर असेल तर माझा काय दोष आहे बघा. शी बाई, बासुंदी दूषित करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणं जटिल होत चाललेलं आहे. अरे सीडी घरात आहे ना आपल्या, त्याच्यामध्ये सगळी गाणी आहेत जटीन ललितची. भाऊजी हो कदम, अहो तिला जटिल म्हणायचंय. जटिल म्हणजे अवघड. अवघड आहे बाबा या माणसाचं. का जटिल सारखे शब्द या वडील माणसाच्या समोर बोलते. पण आता ना अवघडच होऊन बसलेलं आहे. काही बासुंदी कोणी नासवली ते शोधणं. थोडक्यात काय, बासुंदी नाचली हे खरं आहे आणि त्याच्यात भेसळ झाली त्यामुळे ते नाचली हे खरं आहे. आता भेसळ कशी झाली आपल्यालाही माहित नाही. आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत, ते आपल्याला दाखवतील भेसळ कशी ओळखायची. तुम्ही तयारी करा, मी त्याला घेऊन येतो. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर. हे गजानन पाटील आहेत. वा वा वा, मी ओळखतोय ना. बोल ना. अरे म्हणजे काय, जागो ग्राहक या मोहिमेमध्ये त्यांनी अनेक लेक्चर्स दिलेली आहेत, बरोबर ना सर? बरोबर. म्हणजे आपल्या घरगुती वापरामधल्या वस्तूंच्या आधारे आपल्या नेहमीच्या अन्नात काय भेसळ असेल तर ती कशी ओळखावी यासाठी शाळा म्हणू नका, कॉलेजेस म्हणू नका, महिला मंडळ म्हणू नका, हजाराच्या वरती लेक्चर्स दिलेले आहेत त्यांनी. वा 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 वा. पाटील साहेब तुमचं स्वागत आहे. आमच्या सोसायटीची एक प्रथा परंपरा अशी आहे की आलेल्या पाहुण्याचं स्वागत गीताने होतं. तर आमच्या महिला मला असं म्हणू दे की महिला वर्ग तयार आहे. महिला वर्ग तयार आहे तर स्वागत गीत होईल. स्वागत गीत सुरू करेंगे. सुरू कर. भेसळीच्या अन्नामुळे आरोग्याचे हाल रे, ओळखावी कशी भेसळ शिकू चला आज रे, ओळखावी कशी भेसळ शिकू चला आज रे. दूध येतं भेसळीचं चण्यात लोखंडाचं, दूध येतं भेसळीचं चण्यात लोखंडाचं, ओळखावं कसं सांगे ग्राहक मंचातून आले गजानन राव रे, ओळखावी कशी भेसळ शिकू चला आज रे. बरं का, आमच्याकडचे सगळेजण फार उत्सुक आहेत जाणून घेण्यासाठी की रोजच्या अन्नातली भेसळ कशी ओळखावी, आणि ते पण आपल्या घरगुती सगळ्या वस्तू वापरून, बरोबर ना? त्यामुळे आज आमच्याकडे ना बरं का बासुंदी होती. बासुंदी, पण बासुंदी नासली हो. मग आता आरोप दूधवाल्यावर करायचं, ज्याने खवा दिला त्याच्यावर करायचं, केशर ज्याने आणलं त्याच्यावर करायचं, का चारोळ्यावाल्यांकडे करायचं, कोणाकडे करायचं? आरोप कोणावर करायचे? कशी काय नाचली बासुंदी काय माहिती. सर्वसाधारण गृहिणी जी आहे तर बऱ्याच वेळेस तिला ह्याच पद्धतीचे प्रश्न पडतायत. बरोबर. की बुवा मी दूध आणलं सकाळी तर ते फाटलं, मग दूध का फाटलं जातं? त्यानंतर दूध जे आहे त्याला कधी कधी साई येत नाहीये. त्यातल्या त्यात दूध आपण बघतो की कधी कधी खूपच जाड दूध आहे. म्हणजे आता हा जो सगळा प्रकार आहे हा एकंदरीत कृत्रिम पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अशाच पद्धतीची भेसळ जर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने ओळखायची असेल, कारण एखादी वस्तू तपासायची म्हटल्यानंतर आपण प्रयोगशाळेत पाठवतो, पण ह्या ठिकाणी आता तुम्हा महिलांना प्रयोगशाळेत जायची गरज नाहीये. आज साधारणपणे बघितलं तर मुंबई आणि ठाणा येथे सगळ्यात जास्त भेसळ ज्या पदार्थामध्ये होत असेल ते म्हणजे दूध. साधारण गृहिणी जे आहे पातळ दूध म्हटलं की तिला ताबडतोब ओळखता येते की दुधामध्ये पाणी. मग आता गृहिणीला दूध म्हणजे ग्राहकाला दूध कसं हवं असतं तर जाड आणि घट्ट. आता जाड आणि घट्ट दूध बनवून दिलं जातं, तर त्याच्यातली आपण पहिलीच बघूया दुधामधली भेसळ कशी ओळखायची. तर एक काचेचा ग्लास घ्या, थोडंसं दूध टाका आणि मग ह्याच्यावरती इथे बघा आता तुम्हाला दिसतंय हे आहे आयोडीन. आयोडीन म्हणजे काय तर आपण तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये गेलात ना तर मला वाटतं साधारण 20 ते 25 रुपयाची बॉटल मिळते. हे आयोडीन जे आहे आपण याला दुसऱ्या भाषेमध्ये लाल दवा असं पण म्हणतो. आता या आयोडीनचे 1 ते 2 थेंब टाकले तर दुधाचा रंग साधारणपणे काळा आणि निळसर झाला तर समजायचं दुधामध्ये भेसळ आहे. आणि साधारण पिवळसर रंग जर दुधाला येत असेल तर निश्चितच समजायचे की ते दूध चांगलं आहे आणि आयोडीनमुळे येणार आहे.
दिसतंय म्हणजे साधारण जर तुम्ही बघितलं ना बघा ह्याचा रंग जो आहे ना तो काळसर झाला आणि हा साधारण पिवळसर आहे. मग आता ह्या दुधामध्ये नेमकी कसली भेसळ आहे? अच्छा, ह्या दुधामध्ये जे आहे ती पिठाची भेसळ आहे. आता पीठ कशासाठी टाकतात तर दूध जाड आणि घट्ट बनवण्यासाठी. हे झालं दुधाच्या बाबतीमध्ये. आता आपण आणखीन जे दुधाचे पदार्थ आहेत म्हणजे ज्याला आपण दुग्धजन्य पदार्थ म्हणतो, आता त्याच्यातले पहिला पदार्थ जो आहे इकडे तो म्हणजे मावा. ज्यावेळेस तुम्ही मावा दुधाचाच बनवलेला जो मावा असतो, आता हा मावा सुद्धा जर तुम्ही घरी आणलात तर त्या माव्यामधली, मावा म्हणजे आपण खवा म्हणतो त्याला, किंवा माव्याची मिठाई, तर तुम्हाला सहज आणि सोपा प्रयोग दाखवतो मी या ठिकाणी. तुम्ही काय करा, जो मावा किंवा खवा जर तुम्ही घरी आणला असेल तर सेम परत आपण काय करूया, ह्या आयोडीनच्याच आधाराने त्याच्यातली भेसळ ओळखूया. आता परत मी तुम्हाला अगोदरच सांगतोय की ह्याचा रंग जो आहे हा रंग जर काळा आणि निळसर होत असेल तर समजायची भेसळ आहे, आणि साधारण पिवळसर रंग असेल तर ते ह्या आयोडीनमुळे येणार. दिसतंय? ते काय काळं ठिक्कार. हे बघा, ह्या पद्धतीचा जर रंग पूर्णपणे असा काळा रंग झालाच माव्याचा तर समजायचे तुम्ही याच्यामध्ये भेसळ आहे. मग आता भेसळ काय तर स्टार्च आपण ज्याला म्हणतो, स्टार्चचा प्रकार जो आहे की जो साधारणपणे कॉर्नफ्लॉर असं ज्याला आपण म्हणतो, तर अशा पद्धतीची ही भेसळ आहे. हे टाकल्यानं काय होतं की ते माव्याची क्वांटिटी वाढते, पण त्यातल्या त्यात आपल्याला तेवढंच घातक आहे. आणि खव्यामुळे जास्त बऱ्याच वेळा विषप्राशन आणि हे सगळ्या गोष्टी घडतात. आपण तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पनीर. बऱ्याच वेळेस तुम्ही पनीरचे खूप असे पदार्थ महिला बनवताय. आता आपण ते सुद्धा ह्या ठिकाणी बघतोय. जर त्याच्यामध्ये भेसळ असेल म्हणजे परत त्याच आयोडीनच्या म्हणजे एकाच आयोडीनच्या आधारे तुम्ही जवळजवळ 3 ते 4 टेस्ट करू शकता. काळा, निळा आणि पिवळा. पिवळा बस अशा. बघा इकडे परत सगळ्यांनी बघा. अरे देवा, ठिक्कर, काळं ठिक्कर. आपल्याला आता ह्याच्यात कशाची भेसळ असते? आता ह्याच्यामध्ये पण तेच आहे, कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर कॉर्नफ्लॉर किंवा स्टार्च. पण मी एक असं म्हणेन पुष्कर की आत्ता माझ्या लक्षात येत आहे की कदम काळा निळा का पडलाय ते. का? पिताना भेसळयुक्त पनीर खातो ना. ते आयोडीनची अख्खी बाटली मला पहिला दे. अरे तीच घेता ना रोज? नाही, ती चेकिंग लागेल. आता आपण जाऊया परत एकदा स्वयंपाकघरामध्ये. जसं तुमच्या घरी पाहुणे आले तर त्या पाहुण्यांचं स्वागत आपण कसं करतो? चहा. बरोबर आहे. आता हे चहा बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय काय टाकतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या त्यात चहा पावडर. आता या चहा पावडर मध्ये भेसळ आहे किंवा नाही हे तुम्हाला घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने ओळखायचं असेल तर तुम्ही काय करा, एक वहीचा कोरा कागद घ्या आणि हे आपलं घरातलं साधं पाणी आहे, त्या साध्या पाण्यामध्ये हा कागद तुम्ही भिजवायचा आहे. भिजवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी चहा पावडर असेल ती थोडीशी चहा पावडर तुम्ही या ओल्या कागदावरती टाकायची. बघा आता ह्या ठिकाणी आपण ह्या ओल्या कागदावरती चहा पावडर टाकलीत. दिसतंय सगळ्यांना? आता याच्यातली चांगली कुठली आणि भेसळयुक्त कुठली आहे? ही चांगली असणार, ही भेसळयुक्त असणार. उलट आहे, ती चांगली असेल, ही भेसळयुक्त असेल. तुम्ही ही चांगली का म्हणता? कारण ह्याचा रंग बदलला नाही पाण्यामध्ये. बरोबर आहे. आणि ह्याला रंग आला म्हणजे त्याला रंग लावलेला. अच्छा, म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की बाबा चहाला रंग आला. बरोबर आहे. अच्छा ठीक आहे, चहाला रंग येत नाहीये? येतो. हा, मग आता कुठली चांगली आहे? हा भुसा आहे आणि ही चहा पावडर आहे. चहाला रंग येतो की नाही? हा, येतो. आता तुम्हा मी महिलांना विचारतो, चहाला रंग येतो की नाही? कधी? हे कधी बोलणार? आता तसं काही ह्या ठिकाणी मी गरम पाणी वगैरे केलंय नाही. साध्या पाण्यामध्ये कागद बुडवला, ताबडतोब रंग सोडला, म्हणजेच ही चहा पावडर जी आहे ती भेसळयुक्त आहे. माझं पहिलं बरोबर होतं, नंतर मी कन्फ्युज झालो जरा. मग आता ही चहा पावडर कुठे बनवली जाते तर आपण बघतो हायवेला मोठमोठे हॉटेल, कॅन्टीन, धाबे असतात, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चहा बनवला जातो. मग हे लोक काय करतात की उकळलेली चहा पावडर आहे ना ती फेकून देत नाहीये, तर तिला उन्हामध्ये वाळवून सुकवून विशिष्ट प्रकारचा रंग लावून परत बाजारामध्ये रस्ते कमाल. अरे देवा. आता हे आपण बघितलं चहा पावडरचं. त्याच्यानंतर आपण बघूया की घरामध्ये आम्ही बऱ्याच वेळेस रंगीत वस्तू बनवतो. आता रंगीत वस्तू कुठल्या कुठल्या तुम्ही बनवता की त्याच्यामध्ये तुम्ही रंग टाकताय?
म्हणजे बिर्याणी. बिर्याणी बरोबर आहे. आता हा रंग जेव्हा तुम्ही बाजारात आणताय ना, ऍक्च्युली त्या कंपनीने त्या डब्यावर लिहिलेलं असतं फूड कलर, खाद्य कलर, खाण्याचा रंग. पण तो खरोखरच या ग्राहकाच्या खाण्यास रंग योग्य आहे की नाही हे जर तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी ओळखायचं असेल, परत एकदा काचेचं ग्लास, थोडंसं पाणी आणि जो रंग तुम्ही घरी आणला असेल ना, तो थोडासा रंग तुम्ही पाण्यामध्ये टाकायचा आहे. बघा आता इथे 2 प्रकारचे रंग आहेत. हे अशा 2 वस्तू बाजारामध्ये मिळतात. हा म्हणजे माझ्या घरामध्ये कुठली आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता ओळखायचंय. थोडासा रंग टाकायचा आहे तुम्ही, जास्त नाहीये. दिसतंय सगळ्यांना? हा आता ह्याच्यातला चांगला रंग कुठला आणि भेसळयुक्त कुठला आहे? पिवळा चांगला. पिवळा चांगला का? इकडची चहा पावडर चांगली होती म्हणून? कुठला चांगला आहे? नाही हा जवळ ना क्वार्टरचा आलाय कलर. ओ भाऊजी, मला याचं उत्तर, मला असं काय वाटतं माहिती का त्याचं उत्तर, हा जो आहे ना तो पाण्यात मिक्स झालाय आणि हा झालेला नाहीये. म्हणजे साधारणपणे हा चांगला असेल असं तुमचं मत आहे? हा चांगला असेल आणि हा भेसळ असेल. तर ठीक आहे. आता मग मला सुद्धा माहित नाहीये, मग आपण काय करूया? मी सांगितलं बुवा जास्त खर्च नाही, तर हा आहे लिंबाचा रस, लिंबू. तर बघा इथे लिंबाच्या रसाचे थेंब टाकले की तुम्हाला ताबडतोब कळणार याच्यातला चांगला रंग कुठला आणि भेसळयुक्त रंग कुठला. करेक्ट. कळलं ना तुझं काय होतंय ते? असा कलर होतोय सगळा. नाही तरी त्यांना सांगू दे, अजून मी कन्फ्यूज आहे. हा आहे शुद्ध खाण्याचा रंग. लिंबाचे थेंब टाकले पण याच्यावरती काही फरक झाला नाही. पण ह्याचं काय झालं? रंग बदलला. म्हणजेच हा भेसळयुक्त रंग आहे आणि हा शुद्ध खाण्याचा रंग आहे. बघा ह्या रंगाचा उपयोग का केला जात नाही आणि ह्याचा का केला जातो? कारण शुद्ध खाण्याचा रंग जो आहे हा साधारणपणे महाग आहे आणि हा जो रंग आहे ना कधी कधी अगदी 2 रुपयाच्या पुडीमध्ये सुद्धा वाणी देतोय, म्हणजे स्वस्तामध्ये. बघा आता याचं विशेष काय की हा रंग एकतर स्वस्तामध्ये आहे, दुसरं हा रंग तुम्ही जी वस्तू बनवताय त्याच्यामध्ये जास्त टाकायची गरज नाहीये. तुम्ही जी वस्तू बनवत थोडासा जरी रंग टाकलात तर तुम्ही जी वस्तू बनवते एवढी आकर्षित आणि भडक स्वरूपामध्ये होते की जसं आम्ही हॉटेलमध्ये बघतो बाहेर, जिलेबी जास्त पिवळी, लाडू जास्त पिवळे, हो की नाही? मग आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करा की बाजारातनं कुठलीही रंगीत मिठाई आणली, रंगीत मिठाई कुठली तर पेढे, लाडू, बर्फी, जिलेबी, सेव, गाठिया, कुठली रंगीत मिठाई, तर ती खाण्यापूर्वी काय करा थोडासा तुकडा बाजूला काढा आणि त्याच्यावरती लिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब टाका. जर मिठाईचा रंग बदललात तर ती मिठाई अजिबात खाऊ नका. पण मग मी काय म्हणतो पाटील साहेब, घरातनं निघतानाच आपल्या बरोबर लिंबू घेऊन जायचं, नाहीतरी मिठाईवाला आपल्याला जरा चवीला म्हणून थोडंसं देतो ना, तिथल्या तिथेच लिंबू पिळून त्याला दाखवायचं हे बघ तुझं भेसळ केलेलं आहे. सगळ्यात जास्त आणि 4-5 ग्राहकांच्या समोर दाखवायचं की हे भेसळ केलेलं आहे. खूपच चांगलं. ह्याला म्हणतात जागृत ग्राहक. क्या बात आहे, वाह. एकंदरीत काय त्याच्या भेसळीवर त्याच्या धंद्यावरती लिंबू फिरवायचा. आता ही बघा ही जिलेबी आपण बघूया, ह्या 2 प्रकारच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळ आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर सेम लिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब. बघा दिसतंय आहे ना, केशर काळं पडलं. हा तर अशा पद्धतीनं जिलेबीचा रंग बदललात तर समजायचा हाच रंग त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे झालं ह्या रंगाच्या बाबतीमध्ये. आता आपण दुसरी वस्तू बघूया ह्या ठिकाणी, ती म्हणजे मिरची पावडर. आता ह्याच मसाले पावडर मध्ये भेसळ आहे किंवा नाही हे जर तुम्हाला घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीनं ओळखायचं असेल, मी सांगितलं जास्त खर्च येत नाहीये, तर काय घ्यायचंय आता तुम्ही? काचेचा ग्लास. त्याच्यामध्ये आता एकच राहिले सगळे फुटले. मी आणून देतो. मी काय म्हणतो आता ह्या क्षणी बरं का प्रेक्षकांना सुद्धा घेऊन दे, घरामध्ये एक काचेचा ग्लास आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि घरातली लाल मिरची पावडर त्यांनी आणून ठेवायचे, कारण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. नमस्कार,
या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. चला, तुमच्याकडे काचेचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि घरचं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर आहे. चला दाखवा सर. थोडीशी मिरची पावडर तुम्ही ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. बघा, आता ओळखा याच्यातली चांगली कुठली आणि भेसळयुक्त कुठली. ती चांगली आहे. कुठची? ती ही. हो. नाही मला असं वाटतं ही चांगली आहे. तर आता आपण काय करूया, परत त्याच्यावरती लिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब टाकूया. अरे देवा. आता दिसतं सगळ्यांना, ह्याच्यावर लिंबाचे थेंब टाकले काही फरक झाला, पण ह्याचं काय झालं, रंग बदलला. मग आता ह्याच्यामध्ये नेमकी काय भेसळ आहे हे वरती सगळं तरंगताना दिसतंय. दिसतंय हे वरती. हा आहे लाकडाचा भुसा. आता लाकडाच्या भुशाला रंग लावून मिरची पावडर मध्ये टाकलेलं आहे. आणि हे तळाशी दिसतं सगळ्यांना, दिसतंय हे. ही आहे विटेची भुकटी. आता विटेची भुकटी का टाकत असतील? वजन. नाही, पण म्हणजे मला हा एक प्रश्न पडला चे, मगासपासून आपण बघतोय. चल कळलं बुवा, कळलं का बाबा याच्यात भेसळ आहे. पुढे काय करायचं आम्ही? आहे ना, मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सुद्धा देणार आहे, टोल फ्री नंबर. तर त्या ठिकाणी ती तुम्ही तक्रार करू शकता. अच्छा. सगळ्यांनाच नंबर देऊन टाका. हा अन्न औषध प्रशासनाचा नंबर आहे. आता आपण पुढची वस्तू बघूया. ते म्हणजे एखादी वस्तू गोड बनवायची, तो गोड बनवताना आपण काय टाकतो त्याच्यात? साखर, गुळ. बरोबर आहे. आता ही कुठली साखर आहे? काचेचं ग्लास घ्या, थोडस पाणी, आणि जी पिठी साखर तुमच्या घरी असेल थोडीशी पिठी साखर तुम्ही पाण्यामध्ये टाकायची. दिसतंय सगळ्यांना? परत त्याच्यावरती लिंबाचे. आता सगळ्यांनी ह्या पाण्यावरती लक्ष द्या. लिंबाचे थेंब टाकले की काय फरक जाणवतो बघा. काय झालं? पाण्याला काय केलं? फेस आलाय, बुडबुडे आलेत. बरोबर आहे ना? हे पाण्याला फेस किंवा बुडबुडे का आले असतील? काय असेल याच्यामध्ये? कारण लिंबामध्ये ऍसिड आहे, सोडा. आणि ह्याच्यामध्ये कुठला सोडा? खायचा नाही तर धोयाचा. मग जर धोण्याचा सोडायुक्त पिठी साखर जर आमच्या खाण्यामध्ये आली तर तुम्हा महिलांना जास्त माहिती आहे. जर तुम्ही जास्त वेळ कपडे धुत राहिलात ना तर तुमच्या हाताची अशाच पद्धतीनं सोडायुक्त पिठी साखर जर आमच्या खाण्यामध्ये आली तर आम्हाला आतड्याचे आजार कुठले? अल्सर सारखे, आतड्यांना जखमा होणं, त्याच्यातनं रक्त येणं, अशा पद्धतीचे आजार ह्या ठिकाणी आपल्याला निश्चितच होतात. आता इथून गेल्यानंतर प्रत्येकानं घरी लिंबू, काचेचा ग्लास, पाणी, बस, आणि वहीचा कागद, म्हणजे एवढ्या वस्तू. आणि पिवळं झालं तर ओरिजिनल, काळं झालं तर डुप्लिकेट. काळं म्हणजे डुप्लिकेट. अरे पदार्थाबद्दल तर थोडक्यात काय, घरी जाताना गारीला लिंबू न बांधता तो लिंबू घरी घेऊन जायचा आणि तो पिलायचा. सगळे चेक करा. बरोबर. बरं का, मगाशी तुम्ही तो अन्न प्रशासन खात्याचा नंबर सांगणार होता, तो काय आहे? तो नंबर 1800-222-365. 1800-222-365 म्हणजे 365 दिवस डोक्यात राहील असा नंबर आहे. अन्नामध्ये भेसळ असेल तरच हा नंबर वापरायचा आहे. नाही तर आम्ही हे कुठून घेऊ ते कुठून घेऊ, कावळा अडकलाय, कुत्रा अडकलाय वगैरे नाही. बरं का, आज तुम्ही इथे आलात आणि अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आमच्या बरोबर आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना केलं. सगळ्यांच्या वतीनं गजानन पाटील साहेब, आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. वा वा वा. तर आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या बुधवारी, भेसळ न करता शुद्ध मनाने आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक.